आवाज यायलाय का? हो, कुठं जाणार आहे? हॅलो. तेच बघायला होतं आपण मार्केट अनालिसिस. बर 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 बर. काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला काय वाटतंय? 59. बघा या गोल्डच्या लेवल येतात. आज गोल्ड मध्ये काय होऊ शकतं? या ठिकाणी आपण हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, ज्या आपण 3 कॅन्डल मार्क करतो. 3 कॅन्डल मधल्या ज्या 2 कॅन्डल, त्याच्यामधली ही मधली कॅन्डल, हिला फेअर व्हॅल्यू गॅप असं म्हणायचं. तर मार्केट आज काय करू शकतं? यह बन गया बॉक्स. गोल्ड न या लेवल तोडायला नाही पाहिजे, जास्तीत जास्त इथपर्यंत. कुठपर्यंत? 3368. आणि आज 5 तारीख आहे. काय आज कोण कोण जॉईन झाले? सचिन टाक, काय आहे आज? आज का सर? आज काय आहे? आज एकादशी सर. गुड, जबरदस्त. धरलाय का उपास? उपास नाही धरला सर, काल दवाखान्यामध्ये गेलतो. इंडिकेटर लावलंय? हा लावलेले लक्ष आलगोच. लावलंय ना? हा लावले. हा, त्याच्यामध्ये बी असं दिसत असेल तुम्हाला, हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. बरोबर आहे. हा याची बरोबर. कन्सेप्ट काय आहे? काय कन्सेप्ट आहे याची? फेअर व्हॅल्यूची का सर? हा, याची कन्सेप्ट आहे काय? ज्यावेळेस मार्केट टार्गेट देतं, काल आपलं सांगितलं होतं 84-85चं टार्गेट आपण हा हा. आपल्या बॉसनं बी सांगितलं होतं, हो. सचिन रावना. हिट झालं टार्गेट. तर आज गोल्डची एक्सपायरी, मोठा गोल्ड 1 किलोचा. बरोबर आहे का? हो सर. ऑगस्ट.
तर याच्यामध्ये आवाज 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 mute झाला. आज एक्सपायरी 1 किलोच्या गोल्डची. तर आज हलके फुलके ट्रेड करायचे, आजचं काही खरं नसतं काय, कारण यांना प्रीमियम झिरो करायचे असतात. त्यामुळे हे कोणत्या साईडला चालतं, तर या ठिकाणी ज्या वेळेस असं घडतं आणि हे एसएमसी जे इंडिकेटर आहे हे काय सांगतं, आपला एसएल याच्यामध्ये जो एसएल आहे आपला, हा एसएल आहे फक्त एवढा. या ठिकाणी जर बाय टाकलं तर जवळजवळ 67चा एसएल या ठिकाणी. आपण बाय कुठं करणार आहे, तर या कॅन्डलच्या वरती, कुठं, इथं. याच्यावरती ज्या वेळेस कॅन्डल क्लोजिंग देईल 5 मिनिटाची 15 मिनिटाची, त्यावेळेस बाय. आणि एसएल कितीचा, 68चा एसएल. मग टार्गेट किती बघा इकडं. आज ती एक्सपायरी हे काय करीन सांगता येत नाही. याच्यामध्ये जे लॉंग पोझिशन नावाचं जे इंडिकेटर आहे ते उचलायचं, या ठिकाणी टाकायचं. हा आपला एसएल किती टक्क्याचा एसएल आहे, 12% एसएल आहे. 12 12 12 24 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60. 60% प्रॉफिट होईल का, 60% प्रॉफिट या ठिकाणी. आता बघा, जे आपण 5% या ठिकाणी प्रॉफिट म्हणतो, हे 12%चा लॉस, 5%चं प्रॉफिट, 12 पंचे 60, काय 12 पंचे 60. तर तेच जर या ठिकाणी या कॅन्डलला जर आपण जर क्लोजिंगला जर आपण मार्क केलं, या ही क्लोजिंग आहे कालची, कितीला क्लोज दिलेलं आहे, 83 ला. आपण या ठिकाणी काल सांगितलं होतं इथं ऑफिसमध्ये, ज्या वेळेस इथे गेलं 77 78, त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की रिटेस्टला गोल्ड कुठपर्यंत येईल. मी म्हणलं 61 62 पर्यंत येऊ शकतं. रिटेस्ट साठी हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करील का, कारण या कॅन्डलला जर तुम्ही मोपलं तर याचं सेंटर आहे, याचं सेंटर काय निघत, 3370 या ठिकाणी. आणि जो कालचा ट्रेड होता, ज्यावेळेस इथं टच करायला गेलं पहिलं टार्गेट 3370 हिट, त्याच्यानंतर रिटेस्ट, आणि त्याच वेळेस पुन्हा इथं आणखीन काय बनला, फेअर व्हॅल्यू गॅप बनला. आपण हे 85चं टार्गेट का दिलं होतं ते आपण या ठिकाणी बघतोय. याचा सेंटर पॉइंट हा एसएल कितीचा, जवळजवळ या ठिकाणी 59चा एसएल. तसा एसएल या ठिकाणी बनतो याचा 57चा. या ठिकाणी जो एसएल आहे याचा, या फेअर व्हॅल्यू गॅप नुसार हे जे मार्किंग करून दिलंय आपल्याला, हे एफयूजी इंडिकेटर, हा जो ग्रीन पट्टा दिसतो, या ग्रीन पट्ट्याच्या खाली काय आपला एसएल 87चा, आपलं हे 57 58चा एसएल. मग टार्गेट काय, याच्या डबलचं टार्गेट. आणि आपण काय म्हणतो, मार्केट हिस्ट्री रिपीट करतं. याच्यानंतर ज्या वेळेस मार्केट इथून वरती निघालं, त्यावेळेस कुठं कुठं थांबलंय ते आपल्याला इथे या ठिकाणी दिसतं बघा. इथं हे या ठिकाणी थांबलेलं दिसतं. इथून पुन्हा रिजेक्शन आहे मार्केटमध्ये. त्याच पद्धतीने आपण ही लेवल अशा पद्धतीने मार्क केली होती, 3384 85 ची. फुकट नाही, उगाच रेग वाढायची तिथपर्यंत जाईल म्हणायचं, हा अजिबात नाही.
आज एक्सपायरीचे छोटे छोटे पॉईंट घ्यायचे आणि गपचूप बसायचं, कारण हे एक्सपायरीचं कोणाला काही देत नाही, सगळं हे ह्यांचंच करून टाकतात. आणि मोठा गोल्डची एक्सपायरी आज 1 किलोच्या गोल्डची रॅली आली तर संध्याकाळी 10:30 पावणे 11च्या नंतर रॅली येईल. तोपर्यंत मार्केट एक्सपायरीचं आज व्होलाटाईल होऊ शकतं. काय होऊ शकतं? व्होलाटाईल होऊ शकतं, म्हणजे खाली पळतं आणि वरी पळतं. तर त्यामुळे आज एक्सपायरीचं जरा जपून. तर ज्या वेळेस आपण हे इंडिकेटर लावतो तशी ती याची काही गरज नाही आपल्याला. आपण ही जी मार्किंग आहे ही चार्ट वरती न इंडिकेटर लावता पण करतो. या ठिकाणी हे जे इंडिकेटर आहे हे काय म्हणतं माहिती का? हे या ठिकाणी झालं बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर. ही ज्या वेळेस लेवल तोडली येणे या कॅन्डलनं, त्यावेळेस हे काय म्हणतं? चेंज ऑफ कॅरेक्टर. या ठिकाणी डाऊन साइडचा ट्रेड आहे. ह्या एसएमसी जे इंडिकेटर आहे, या एसएमसी इंडिकेटरच्या हिशोबानं हा डाऊन साइडचा ट्रेड आहे. पण क्लोजिंग जर वरती दिली तर आपला हा एसएल आपण ट्रेल करू शकतो. 3370-69चा एसएल टार्गेट जे आपण बोललो 5% टार्गेट, तर 30 दोन्ही 60. कशाच्या डबल? इकडे बघा, हे जे आहे याचं अंतर याच्या एवढं हे असं, याच्या डबलचं हे टार्गेट, तर 30 दोन्ही 60. तर जवळजवळ 3394चं टार्गेट आपल्याला या ठिकाणी भेटू शकतं बाय चान्स. याला आपण 60 पर्यंत जर नेलं 5%चं, तर हे गोल्ड इथपर्यंत जायला पाहिजे. 91 ते 93चं टार्गेट यांनी द्यायला पाहिजे गोल्डनं. जसं या ठिकाणी झालं, जेवढं अंतर आहे याच्या 3-4% टार्गेट या ठिकाणी त्यांनी काल जसं दिलं तसं आज पण होऊ शकतं. किंवा गोल्ड जर रिजेक्शनला आलं, या लेवल जर तुटल्या, इथून पहिली लेवल आहे 62, इथं थांबल. त्याच्यानंतर इथं 3343 हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करील. त्यामुळेच आपण इथं मोठ्या रेघा वाढलेल्या याला काय येतं? स्ट्रॉंग सपोर्ट येतं. या ठिकाणाहून पहिलं टार्गेट आपल्याला 3384-85. त्यानंतर गेलं तरी कशा पद्धतीनं जाईल बघा. इकडं आजचं मार्केट अनालिसिस बघतोय आपण. या ठिकाणाहून जर तुटलं तर असं, आणि दुसरी गोष्ट या ठिकाणाहून जर वरती निघाले की जर लेवल तोडून, या ठिकाणी 3384-85च घ्या. त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट करण्यासाठी इथपर्यंत येईल आणि त्यानंतर पुन्हा हे असं 3393-92चं टार्गेट या ठिकाणी आपल्याला गोल्ड मध्ये भेटू शकतो. त्याचबरोबर एकंदर न्यूजचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दिसतं आज कोणत्या न्यूज फ्लॅश होणार आहेत. मोठी न्यूज आहे ICM सर्व्हिसेस PMI ची, मोठी न्यूज आहे या ठिकाणी. त्याचबरोबर युरोच्या याच्यामध्ये 2 न्यूज आहेत हायच इम्पॅक्टिंग.
न्यूज पण बघून घेऊ आपण. आज दिवसभरामध्ये किती न्यूज आहेत आणि या आजच्या न्यूज आहेत याच्यामध्ये हायएस्ट इम्पॅक्टिंग 2 घंटे 45 मिनिट, म्हणजे आणखी 2 घंटे 45 मिनिट 59 10 वाजले, 10 11 12 पावणे 1 वाजता हायएस्ट इम्पॅक्टिंग न्यूज आहे. 2 न्यूज आहेत या ठिकाणी दिसतात आपल्याला. ही युरोची एक हायएस्ट इम्पॅक्टिंग न्यूज आहे आणि ही पण युरोचीच. ही त्याचबरोबर पुन्हा नंतर आणखीन युरोची तिसरी न्यूज आहे 3 घंटे 19 मिनिटांना. जीडीपी युरो पुन्हा बॅलन्स ऑफ ट्रेड. तर आज कचाटून न्यूज येतात. या न्यूज मुळे गोल्ड मध्ये व्हॅलेटिलिटी तयार होऊ शकते. व्हॅलेटिलिटी म्हणजे काय? गोल्ड खाली पण पडू शकतं, वरी पण जाऊ शकतं न्यूजच्या हिशोबाने. एवढ्या न्यूज येतात. युएसडी ची काही आज हायएस्ट इम्पॅक्टिंग न्यूज नाही या ठिकाणी. संध्याकाळी 7:30 वाजता येईल. हिचा काही एवढा इम्पॅक्ट गोल्ड वरती होणार नाही. हे अशा पद्धतीनं आजची जी गोल्ड मधली ट्रेडची जी प्लॅनिंग आहे ती आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं करू शकतो. तर आपल्याला काय करायचंय? वाट बघायची याच्यावरती क्लोजिंग देतय का. या ठिकाणी इथून इथपर्यंत बाय चान्स एवढी लिक्विडिटी एक तर बाय करा. या ठिकाणी याच्या वरच्या साईडला 3369 वरी इथे शेपटाची कॅन्डल बनवून वरती जर क्लोजिंग जर दिली तर बाय टाका, खालचा एसएल टाका. एसएल कितीचा? या कॅन्डलचा लो, म्हणजे एसएल बनतो जवळजवळ 65-66 चा एसएल बनतो या ठिकाणी. इथं वरी जर क्लोजिंग दिली तर इथून गोल्ड पुन्हा बाय चान्स वरती जाईल आणि इथून जर सटकट आलं तर 3362 खालच्या साईडला 61-62च्या लेवल, आणि इथून जर तुटला आज 3343च्या लेवल. एवढ्या खालच्या लेवल काही भेटायच्या नाही. पण भेटल्या तर काही सांगता येत नाही. मार्केटमध्ये काय असतं? प्रोबॅबिलिटी असतात. अशा पद्धतीनं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. बघू काय काय होतंय ते. सध्या तर एंट्री आहे, सेलची एंट्री तर बनती, पण सेलचा ट्रेड आपण करणार नाही, कारण हे कवावर जाईल सांगता येत नाही. आपण बायच्या एंट्रीसाठी बघू वाट. 3324 का सीई.
हम्म. तर अशा पद्धतीच्या आजच्या लेवल आहेत की आजचं मार्केट अनालिसिस. त्याचबरोबर निफ्टी गुरुवारच्या एक्सपायरी, निफ्टीने रिजेक्शन दिलं चांगलं जबरदस्त. तर हे एसएमसी नावाचे इंडिकेटर आहे, सगळीकडे काम करतं. तसंच इथे या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर, इथं बनतो निफ्टीमध्ये सेलचा ट्रेड टार्गेट 24,534 किंवा 24,554 डाऊन साईडला. हे इथपर्यंत टेस्टसाठी जायला पाहिजे 612, जास्तीत जास्त 24,701. आणि हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे आजचा निफ्टीवरती या हप्त्याच्या एक्सपायरीचा 700 वरती स्ट्रॉंग ओपन इंटरेस्ट आहे. 1,78,00,000 करोड, 1,78,00,000 पोझिशन 700च्या स्ट्राईक प्राइस वरती. इथं 700, हा या ठिकाणी 24,700च्या स्ट्राईक प्राइस वरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट 1,78,00,000 पोझिशन त्या ठिकाणी उभायटा. ओपन इंटरेस्ट ऑप्शन चाईनचं फॉर्मेशन काय, त्या फॉर्मेशन नुसार 24,700 पर्यंत निफ्टी या ठिकाणी जाऊ शकते टेस्टसाठी, आणि तिथून रिजेक्शन भेटून ही लेवलचं आपल्याला खाली टार्गेट आपल्याला भेटू शकतं. केशवराव काय चाललंय? हॅलो. काय नाही सर, बोला ना. हॅलो. काल मेसेज बघितला तुमचा. हो हो हो, करतो मी तुम्हाला फोन निवांत. बरं बरं हा हा, एक्झाम आहे सध्या. बरं बरं बरं. हो.
चला या ठिकाणी आपण थांबू.